आपल्यासमोर मांडले आणि आपल्या ज्या काही समस्या स्वातंत्र्यापासून अनेक वर्ष ज्याकरती त्यांनी हे केला असे एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवनराजे सोनवणेजी, तसेच त्यांचे सहकारी मधुकर पवारजी, सचिन बर्डेजी, सुनील कांगोडेजी, मदन बर्डेजी, सुनील ठाकरेजी, प्रमोद थोरातजी, परशुराम साबणेजी, संजय सोनवणेजी, निवृत्त पवारजी, रवी सोनवणेजी, राज सोनवणेजी, धनंजय बर्डेजी, प्रवीण मोरेजी, गोरेश बर्डेजी, आत्माराम गायकवाडजी, कौतिक पवारजी, सागर कोलवारजी, तसेच उपस्थित सर्व एकलव्य संघटनेचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, उपस्थित पूर्ण मराठवाड्यातून आलेले आदिवासी समाज बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आणि माझ्या लहान लहान चिमुकल्या ज्यांनी अतिशय सुंदर नृत्य दाखवून आपल्याला आदिवासींच्या किती कला आहे त्याच्यामधली ती त्यांनी त्या नृत्याच्या माध्यमातून दाखवली आपल्याला, आणि उपस्थित सर्व बंधू भगिनींनो आणि मित्रांनो, आज आमचे मित्र पवनराजे सोनवणे यांनी त्यांच्या भाषणातून आदिवासी समाजाच्या अनेक समस्या मांडल्या. पण पवनराजे, मी तुम्हाला खरं सांगू, तुम्ही अतिशय योग्य माणूस, म्हणजे आमचे अशोकराव प्रत्येक कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये समाजाचे आदिवासींचे विषय घेऊन मांडत असतात. माननीय मुख्यमंत्र्यांकडून ते करून मलाही ठाऊक आहे, मी ओबीसी खात्याचा मंत्री आहे. थोडं आमच्या दोघांच्या समस्या सिमिलर असतात. आश्रमशाळा आमच्याकडे बी आहेत, तुमच्याकडे बी आहेत, असे अनेक विषय आहेत. पण कसं असतं, शेवटी काही गोष्टी इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागतो. पण तुम्ही आज ज्या मागण्या केल्या आहेत, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो, संजनाताईंनी सांगितलं की तुम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिला. महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता तुम्ही पूर्ण ताकदीने, तुम्हालाही माहिती होतं की हे सरकार आलं तरच आपल्या सगळ्या समस्या सुटतील. आणि मी तुम्हाला यामध्ये मंत्रिमंडळातला एक सदस्य म्हणून सांगतो, उईके साहेबांचा स्वभाव अतिशय, म्हणजे ते प्राध्यापक असल्यामुळे बिलकुल बारकाईने सगळा अभ्यास करतात प्रत्येक गोष्टी एकदम, आणि माझ्या बाजूलाच राहतात म्हणून मी त्यांचं मार्गदर्शन घ्यायला जातो शेजारी. आणि नेहमीच आदिवासींचे प्रश्न मांडले पाहिजेत, ते सोडवले पाहिजेत. म्हणजे मागच्या टर्ममध्ये त्यावेळेस मंत्री नव्हते तरी ते नेहमी हाऊसमध्ये आदिवासींच्या प्रश्नांवर नेहमी प्रश्न मांडून तो सोडवण्याकरता प्रयत्न करायचे. अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अनेक त्यांनी प्रश्नांना आज सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज आपण एक मोठी यादी इकडे वाचली सगळ्या संघटना, आपल्या एकलव्य संघटनेच्या माध्यमातून जे विषय मांडलेत. मी आपल्याला जास्त त्याच्या खोलात जाणार नाही, कारण आपल्याला सगळ्यांना उईके साहेबांचं ऐकायचं आहे. म्हणूनच मी, कारण त्यांचं भाषण जरा लांब चालणार आहे. प्राध्यापक आहे, 40 मिनिटं असेही बोलतात. हां, बरोबर ना? नाही, म्हणजे 40 मिनिटं बोलावं असं म्हणणं नाही आहे. तर आज मी पवनराजे सोनवणेंना एवढंच शब्द देतो इकडे की जे महायुतीचं सरकार, मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, मान्य एकनाथ शिंदे साहेब आणि मान्य अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाला सरकार आहे, हे सामान्य प्रत्येक घटकातल्या जनतेचा विचार करून काम करणारं सरकार आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे, ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत मराठवाड्यातले, तुम्ही आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज हा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि या सगळ्या समाजाला शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे, त्याच्याकरता आश्रमशाळा केलेल्या आहेत. अनेक असे विषय सरकार मार्गी लावायचा प्रयत्न करतोय. शाळांना डिजिटलायझेशन करण्याकरता असे अनेक प्रश्न मार्गी लावून चांगलं शिक्षण समाजातील यांना मिळावं, जेणेकरून पुढच्या काळामध्ये, आता आज एक MBBS मुलीचा आपण एका डॉक्टर मुलीचा आपण इकडे सत्कार केला. असे अनेक पुढच्या काळामध्ये आदिवासी समाजातील अनेक लोक हे
डॉक्टर, वकील, इंजिनियर अशा अनेक उच्च पदावर जातील. आमच्या सरकारचा हा प्रयत्न आहे की शिकला पाहिजे. आपण बघितलं असेल मुलींना मोफत शिक्षण, उच्च शिक्षण आम्ही देतोय. एसटीचा प्रवास 50% मध्ये देतोय. अशा अनेक योजना माननीय मोदीजी असतील किंवा देवेंद्रजी असतील, आमचं सरकार शिकला पाहिजे. प्रत्येक घटकातला माणूस हा शिक्षण चांगलं घेतलं पाहिजे. कारण की मला आजही आठवते आमचे नेते प्रमोदजी महाजन नेहमी म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि प्रत्येकाने शिकलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने नक्कीच आदिवासी समाजातील पण सर्व मुलं शिकली पाहिजे. त्याकरता ज्या काही योजना आम्हाला सरकार म्हणून आपल्यासाठी आणता येतील, जेणेकरून आपले शिकले पाहिजेत. चांगले हॉस्टेल्स तयार होतील, ज्यानेमधून जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन चांगले विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल. असे अनेक योजना आमचं सरकार आणायचा प्रयत्न करते. आणि मला नक्की खात्री आहे की ज्या मागण्या पवनराजे सोनवणेंनी आम्हाला केल्या आहेत, मी तुम्हाला इकडे शब्द देतो, एक मंत्रिमंडळातला सदस्य म्हणून आमचे नेते आदरणीय उईके साहेबांच्या पाठीमागे या सगळ्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्र्यांकडून मंजूर करून आपल्या सगळ्यांचे प्रश्न मिटवण्याकरता मी पूर्णपणे प्रयत्न करेन. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा मी एकलव्य संघटनेचं खूप खूप अभिनंदन करतो. कारण एवढे सगळे महापुरुष म्हणजे पुरुषांच्या उपस्थितीत आज आपला छत्रपती शिवाजी महाराज आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सगळ्यांच्या याच्यामध्ये आज हा कार्यक्रम होतोय. आणि एवढ्या मोठ्या संख्येने उईके साहेब मला ज्या सांगतो, मला वाटलं एवढे म्हणजे हाल आमचे भरणं जरा लवकर असेल, पण सोनवणे साहेबांचं अभिनंदन करतो. ओव्हर क्राऊडेड, बाहेर बी लोक थांबलेत, बसायला जागा नाही आहे सगळीकडे. समाज एकत्र आणणं हे एवढं सोपं नसते, पण आज पवनराजेंनी एवढ्या मोठ्या संख्येने आणि संजय त्यांनी सांगितलं की कन्नडचा मोठा हिस्सा आहे. बरोबर नाही? बरोबर. तर सर्व या मराठवाड्यातील आलेल्या आदिवासी बांधवांचं मी छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा पवनराजे सोनवणेंना त्यांनी आज हा कार्यक्रमात आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला आणि आपल्या अडीअडचणी